माढ्यातली राजकीय गुंतागुंत आता हळूहळू समोर यायला लागलीये। माढा लोकसभा मतदारसंघातलं मातब्बर घराणं समजलं जाणाऱ्या मोहिते पाटलांनी आता पवारांची तुतारी हाती घेतलीये, तर दुसरीकडे भाजपनं यांच्या भूमिकेवर ठाम राहत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिलेली आहे। आता निंबाळकर विरुद्ध मोहिते असा सामना लोकसभेला होणार असला तरी सुद्धा माढ्याचा किंगमेकर हा कोणीतरी वेगळाच आहे। दस्तूर खुद्द फडणवीस यांनी या किंगमेकरला विमान पाठवलं आणि मुंबईला बोलावून घेतलं। दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली आणि फडणवीस यांची मध्यस्थी सध्या तरी यशस्वी होईल असं वाटतंय। पण हा माढा आहे, माढा पवारांना गाडा अशी घोषणा या मतदारसंघातनं गाजली होती। आता बदलत्या राजकारणात राजकीय गुंतागुंत ही वाढतीये। मोहिते पाटील जरी राष्ट्रवादीत गेले असले तरी त्यांच्यामध्ये एकजूट आहे का? भाजप आमदार असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे भावाला साथ देणार की पक्षाला? सगळं समजून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माढा लोकसभा मतदारसंघातलं राजकीय चित्र आता हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरती भाजप ठाम आहे। दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवाराचा शोध आता संपलाय आणि मोहिते घराण्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेऊन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे मोहिते विरुद्ध निंबाळकर हा सामना जरी होणार असला तरी या सामन्याच्या मागचे खेळाडू हे वेगळेच असणार आहेत। आता 2019 चं गणित काय होतं ते बघू। 2019 ला माढा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध संजय मामा शिंदे यांच्यामध्ये निवडणूक झाली होती। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पडली होती 5,86,314 मतं, तर संजय मामा शिंदे यांना पडली होती 5,05,50 मतं। 86,000 मतांचा फरक हा 2019 ला खूप बोलका होता, कारण तेव्हा मोहिते पाटील हे भाजप सोबत होते आणि तरीही फक्त 86,000 मतांनी रणजितसिंह निंबाळकर हे निवडून आले। मोहिते पाटील घराण्याचं या लोकसभा मतदारसंघावर एक हाती वर्चस्व या जाणीवेला तडा देणारी ही निवडणूक होती, कारण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये बाकीचे देखील असे नेते आहेत ज्यांना तगडा जनाधार आहे। आता माढ्यात 2019 ला रणजितसिंह निंबाळकर यांची ताकद दिसून आली होती। मोहिते आणि भाजप यांची एकत्रित ताकद, तर संजय मामा शिंदे यांची ताकद होती। स्वतः शिंदे बंधू, जानकर आणि राष्ट्रवादी यांची ताकदही माढ्याच्या मैदानात पाहायला मिळाली होती। आता 2024 चं गणित काय असणार? आता 2019 चं गणित 2024 मध्ये पूर्ण बदलून गेलेले। उत्तम जानकर, संजय शिंदे, बबन शिंदे हे या निवडणुकीतले मुख्य खेळाडू आहेत आणि हे सगळे आत्ताच्या घडीला भाजपच्या बाजूला आहेत। आता यातले उत्तम जानकर हे माढाचे किंग मेकर म्हणून का ओळखले जात आहेत ते आपण बघूया। माळशिरसच्या राजकारणात उत्तम जानकर हे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात। मोहिते पाटील ज्या पक्षात असतील त्या विरुद्ध दुसऱ्या पर्यायी पक्षात जाऊन जानकर हे लढतात। यात त्यांनी यापूर्वी कधी भाजप तर कधी राष्ट्रवादी काँग्रेस अशा पर्यायी पक्षांचा आधार घेतल्याचं दिसून येतं। मागे माळशिरस राखीव विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांच्या विरोधात जानकर यांनी राष्ट्रवादीकडून कडवी झुंज दिली होती। त्यावेळी सातपुते हे अवघ्या 2,500च्या आघाडीनं कसेबसे विजयी झाले होते। उत्तम जानकर हे धनगर समाजातून येतात आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 2.5 ते 3 लाखाचे धनगर वोटिंग आहे। उत्तम जानकर यांच्या आधी महादेव जानकर यांनी देखील निवडणूक लढवलेली आहे, तेव्हा देखील त्यांना 2009 ला लोकसभेला लाखभर मतं मिळाली होती। 2019 ची माळशिरस विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही प्रचंड चुरशीची झाली होती। भाजपकडून राम सातपुते, राष्ट्रवादीकडून उत्तम जानकर यांच्यात निवडणूक झाली होती। मोहिते पाटील यांचा भक्कम पाठिंबा तेव्हा राम सातपुते यांना होता, तरी सुद्धा उत्तम जानकरांनी ते तब्बल 1 लाखांहून जास्त मतं घेतली आणि फक्त 2,500 मतांच्या फरकानं राम सातपुते यांचा विजय झाला। मोहिते पाटलांचा जो बालेकिल्ला मानला जातो त्या माळशिरसमध्ये उत्तम जानकर यांनी लाखापेक्षा जास्त मतं घेतली। मोहिते पाटलांचा जो बालेकिल्ला मानला जातो त्या माळशिरसमध्ये उत्तम जानकर यांनी घेतलेली लाखापेक्षा जास्त मतं ही जानकरांची आणि जानकरांच्या मागे असलेल्या धनगर समाजाची ताकद होती। हे निवडणुकीपासून मोहिते पाटील यांचं फक्त नाव आहे, ताकद ही जानकरांची असं स्थानिकांमध्ये बोललं गेलं। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेतच लगेच फडणवीस यांनी या राजकारणात एंट्री झाली। त्यांनी विमान पाठवून जानकरांना बोलावून घेतलं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। माहिती मिळते त्यानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानकर यांना विधानसभेला आमदारकी देण्याचं कबूल केलेले। राम सातपुते हे सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवण्यामुळे असंही माळशिरस विधानसभा मतदारसंघाची जागा सध्या रिकामी आहे। उत्तम जानकर तिथून निवडणूक लढवू शकतात। यावेळेस अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्हींची साथ 2024 ला उत्तम जानकर यांना मिळेल। आता धनगर मतांच्या गणितावरही एकदा नजर टाकू।
उत्तम जानकर, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर हे सगळे नेते महाराष्ट्रातले धनगर समाजाचे प्रमुख पुढारी म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीत माढाचं नाव जरी गाजत असलं तरी धनगर मतांचं राजकारण बरंच मोठं आहे. माढा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये जवळपास 2-2.5 लाखांचं धनगर समाजाचं मतदान आहे. आता उल्लेख केलेले सगळे नेते हे भाजपच्या बाजूचे असल्यामुळे धनगर समाजाचं एक हाती मतदान हे भाजपला होत असतं. त्यांच्यामुळे 4 ते 5 लोकसभा मतदारसंघ आणि 15 ते 20 विधानसभा मतदारसंघावर धनगर मतांचा प्रभाव आहे. हेच गणित यंदा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रभावी ठरणार आहे आणि म्हणूनच उत्तम जानकर यांच्यासारखा तगडा नेता जो मोहितेंच्या विरोधात त्यांच्याच माळशिरस मतदारसंघात लाखभर मतं मिळवतो तो भाजपला आपल्या बाजूने हवाय. कारण हाच धनगर नेता ठरवणार आहे की माढाचा पुढचा खासदार कोण. पण माढ्यात कोण बाजी मारणार, गेम चेंजर कोण ठरणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.